नमस्कार. मॅटर दॅट मॅटर्स विथ डॉक्टर दीपक म्हैसेकरच्या या भागात आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे आणि पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. मात्र यंदा पावसाच्या आगमनाला झालेला विलंब, सुरुवातीची अनिश्चितता व त्यामागची कारणे ही अजूनही महत्त्वाचा विषय आहे. साधारणपणे आपल्याकडे अशी एक समजूत आहे की मृग नक्षत्र सुरू झाले की पावसाळा सुरू होतो, पण यावर्षी तसे झाले नाही. मृग नक्षत्र सुरू होऊनही अनेक दिवस पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला, पेरण्या पुढे ढकलाव्या लागल्या आणि राज्य शासनालाही शेतकऱ्यांना योग्य वेळेची वाट पाहण्याचं आवाहन करावं लागलं. मग आता असा प्रश्न पडतो की यंदा मान्सूनच्या आगमनाला हा विलंब का झाला? यामध्ये काय कारणे होती? एल निनोचा काही संबंध होता का? चला आज याच विषयाचा सविस्तर उहापोह करूया. एल निनो म्हणजे काय? भारतातली आणि पर्यायाने महाराष्ट्रातली शेती मोसमी पावसावर किंवा मान्सूनवर अवलंबून आहे. आणि मान्सूनचा पाऊस येणं किंवा मान्सूनचे वारे येणं केरळापासून सुरुवात होऊन पूर्ण भारताच्या द्वीपखंडाला व्यापून टाकणं आणि त्याच्यानंतर आपल्याकडं मोसमी पावसाची सुरुवात होते आणि त्याच्यानंतर पेरण्या वगैरे सगळं सुरू होतात. याच्यावर परिणाम जो एल निनोचा झालाय. एल निनो म्हणजे काय? पॅसिफिक महासागरामध्ये जे काही तापमान वाढतं ते एका मर्यादेपलीकडे वाढलं तर दक्षिण अमेरिकेकडं गरम जो भाग असतो आणि त्याच्यावरनं वारे निर्माण होऊन ऑस्ट्रेलियाकडे येतात, त्याला वेस्टर्ली म्हणतो आपण. त्या वाऱ्यांपासून पाऊस येतो आणि पुढं मादागास्करकडे जाऊन तिथून भारतीय द्वीपखंड उन्हाळ्यात तापल्यामुळं तिथून वारे सगळे भारतीय द्वीपखंडावर येतात. पण जेव्हा पॅसिफिक महासागरात जास्त उष्णता निर्माण होते तेव्हा ही प्रक्रिया सामान्यतः न घडता हे गरम जे पाणी आहे ते पूर्ण पॅसिफिक महासागरामध्ये त्याची तापमान वाढतं आणि हे वेस्टर्ली वारे थोडेसे वीक होतात किंवा कमजोर पडतात आणि त्याच्यामुळे पूर्ण मान्सूनचा पॅटर्न डिस्टर्ब होतो. हे असं झाल्यामुळं मान्सून विलंबाने येणे, दुष्काळ पडणे किंवा पाण्याची कमतरता भासणे इत्यादी प्रश्न निर्माण होतात. पॅसिफिक महासागरात साधारण 2 डिग्री तापमानामध्ये वाढ झाली तर त्याला आपण एल निनो इफेक्ट म्हणतो. हा साधारणतः दर 4 ते 5 वर्षांनी आढळून येतो आणि त्याचा परिणाम आपल्या मान्सूनवर होतो आणि पर्यायाने आपल्याकडच्या पावसावर होतो. यापूर्वी 23-24 मध्ये आला आहे, त्याच्यापूर्वी 15-16 मध्ये आलेला आहे. पण जेव्हा असा परिणाम होतो तेव्हा प्रत्येक वेळेस दुष्काळ पडतोच असं नाही. काही ठिकाणी जास्त पाऊस, काही ठिकाणी वादळ, काही ठिकाणी दुष्काळ, काही ठिकाणी वणवे आणि या सगळ्या हवामानाच्या प्रक्रियेवर जो काही परिणाम होतो त्याच्यामुळं कृषी उत्पादन कमी होतं. आणि म्हणून यावर्षी आपण काळजी जरी करायची नसली तरी काळजी घ्यायची आहे. जे हवामानामध्ये बदल होणार आहेत किंवा जे हवामानामध्ये बदल अपेक्षित आहेत त्याच्यामुळे काय काळजी घ्यावी, कशा प्रकारची पीक पद्धती अवलंबावी, याबाबतीत राज्य कृषी खातं मार्गदर्शक तत्व देत आहेत. त्याचं पूर्णतः पालन करणं शेतकऱ्यांच्या हिताचं राहील. त्याचबरोबर दुर्दैवाने जर का अशी काही परिस्थिती उद्भवली की पेरा केलेला वाया गेला तर कोणचं पीक शॉर्ट टर्म पीक घ्यावं किंवा कमी कालावधीचं कोणचं पीक घ्यावं किंवा ज्याला आपत्कालीन पीक योजना म्हणतो ती कशी करावी, या बाबतीत राहुरी कृषी विद्यापीठाने एक मार्गदर्शक तत्व दिलेली आहे. राज्याचा कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग हा शेतकऱ्यांना या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन करतच राहील.
पण आंतरपीक घेणं, मिक्स क्रॉपिंग घेणं, गादी पद्धतीच्या वाफ्यावर पेरणी करणं किंवा सरीची पेरणी करणं, या सर्वांच्या बाबतीत मार्गदर्शक तत्व कृषी विभागाने काढलेली आहे. ज्यायोगे पाऊस पडला तर त्याची आर्द्रता हा गादी वाफा किंवा ही सरी पद्धत ठेवेल, म्हणजे पावसाला ड्राय स्पेल जास्त जरी आला, म्हणजे पावसाला खूप उघडीप जरी लाभली तरी पिकावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही. या जर का आपण काळजी घेतल्या तर आपलं होणारं नुकसान कमीत कमी आपण करू शकतो. याचा परिणाम पाण्याच्या भूगर्भातल्या पाण्यावर होणार आहे, पाण्याच्या साठ्यावर होणार आहे आणि म्हणून पाण्याचं योग्य वापर करणं आणि पाणी टिकवणं किंवा पाणी वाचवणं किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज करणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राहील. यावेळेसचा एल निनो म्हणजे 2 डिग्री असेल तर त्याला एल निनो म्हणतो. 2 डिग्रीचा वाढ असेल पॅसिफिक महासागरात आणि 3 डिग्री पर्यंत असेल तर त्याला आपण सुपर एल निनो म्हणतो. या वर्षीचा सुपर एल निनो हा 1877च्या सुपर एल निनो इतकाच गंभीर राहील अशी हवामान तज्ज्ञांना भीती वाटते आणि म्हणून आपण जास्त काळजी घेण्याची गरज आहे. माझी सर्व कृषी बांधवांना विनंती आहे, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जी काही मार्गदर्शक तत्व कृषी विभाग आपल्याला देत राहील, हवामान तज्ज्ञ आपल्याला वेळोवेळी जो सल्ला देत राहतील त्याच्या बाबतीत आपण माहिती घ्या. पीक पद्धती कोणची वापरायची, कशा पद्धतीची पेरणी करायची, ड्रीप इरिगेशननी कसं पाणी वाचवायचं किंवा स्प्रिंकलर इरिगेशननी कसं पाणी वाचवायचं, या सर्व मार्गदर्शक तत्वांची नोंद घेऊन त्याच्यावर आपण अंमल करा. आपण सर्व मिळून या संकटावर मात करण्यासाठी तयार राहावं आणि या संकटाची भीती बाळगायची जरी गरज नसली तरी काळजी मात्र आपण जरूर करावी ही नम्र विनंती. या आणि अशाच बऱ्याचशा टिप्ससाठी मॅटर दॅट मॅटर्स विथ डॉक्टर दीपक म्हैसेकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबवा, म्हणजे जेव्हा जेव्हाही काही अशी काही नवीन माहिती आपल्यापर्यंत पोचवायची असेल ती आम्ही आपल्यापर्यंत पोचवू. आगामी भागांमध्ये आम्ही पशुसंवर्धनाच्या बाबतीतही काही माहिती आपल्याला देणार आहे. म्हणून आपणास विनंती आहे की आपण मॅटर दॅट मॅटर्स विथ डॉक्टर दीपक म्हैसेकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.